मला सांगतोय की तिने अभ्यासाची पद्धत काय अवलंबली होती. तिचा एकच फंडा होता की रोज सकाळी अभ्यास सुरू केला की काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या रोज लिहायच्या. जसं आता मी गणिताचं सांगितलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की पाढे पहिले 20 पर्यंतचे कमीत कमी तुम्हाला येणं जरुरी आहे. मग ती काय करायची, रोज पहिले सुरुवात करताना 50 पर्यंतचे पाढे लिहायची, रोज नुसतं म्हणत नव्हतं, लिहायची. नंतर 50 पर्यंतचे वर्ग म्हणजे स्क्वेअर, 30 पर्यंतचे घन, 100 पर्यंतच्या मूळ संख्या, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाचा आणि शेकडेवारीचं रिलेशन आहे. तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. 1/8 म्हणजे 12.5%. हे जे संबंध आहे टक्केवारीचा आणि त्याचा, ते जे फ्रॅक्शनचे रिलेशन आहे ते ती करायची. नंतर इंग्रजीचे एक पॅरेग्राफ डेली वाचायचा, त्यातले शब्द काढायचे. आज सुरुवात करताना मागचे 21 दिवसाचे वाचायचे आणि मग नंतर आजचे शब्द काढायचे. नंतर GK साठी तिने एक ॲप डिसाईड करून टाकले. तुम्ही पण GK साठी एक चॅनल, एक व्हिडिओ, कुठला तरी एक डेली एक वेळ ठरवून घ्यायची. त्या वेळेमध्ये त्याचे PDF भेटलं तर PDF जास्त चांगलं, पण ऐकायला भेटलं तरी ठीक आहे. पॉज करून तुम्ही स्वतःच्या त्याचे पॉईंट्स नोट करा आणि आजची सुरुवात करताना मागचे 21 दिवसाचे वाचा. या पद्धतीचा जर तुम्ही अवलंब केला ना तर 3 महिन्यामध्ये तुम्ही रिझल्टवर तयार होता. हे सगळ्या विषयाच्या बाबतीत लागतं. जसं एक लँग्वेजमध्ये आपण शब्द काढणार, GK मध्ये नोट्स काढणार आहे, गणितामध्ये काही महत्त्वाचे सूत्र किंवा महत्त्वाचे पॉईंट्स प्रत्येक चॅप्टरचे असणार आहे, ते एका ठिकाणी कलेक्ट करून आपण ते पुन्हा पुन्हा वाचणार आहे. मग याचं रिपीट केल्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता कमी असो की जास्त असो, हे पूर्ण प्रतिबिंब त्याचा एक फोटो माइंडवर निघून जात असतो आणि ती एक गोष्ट इतकी काम करत असते की परीक्षेत गेल्यानंतर प्रत्येक प्रश्न हा ओळखीचा वाटायला लागतो. त्याने तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीडही वाढतो, रिडिंगचा स्पीड वाढतो, शब्द ओळखीचे होतात. तर ही मेथड सगळ्यात फास्टेस्ट रिझल्ट काढण्यासाठी सगळ्यात बेस्ट. तर हा पॉईंट नक्की तुम्ही याच्यावर गौर करा. तर लँग्वेजच्या बाबतीत मी सांगितलं तसं रीडिंग करा, मागचे 21 दिवसाचे पॉईंट्स वाचा. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित आपण एकत्रित विचार करू. आता गणितमध्ये समजा एखादा BE झालेला आहे किंवा MSc झालेला आहे, तर त्यांनी डायरेक्ट परीक्षेला गेलं तर त्याचा गणिताचा पेपर चांगला जायला पाहिजे. पण असं नाही होत, कारण की स्पर्धा परीक्षामध्ये जे गणित आहे हे ते गणित नाही आहे. इथं अंकगणित आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड आहे, या अँगलनी पूर्ण गणित आहे. आणि आता परीक्षा TCS IBPS घेते आहे, त्याच्यामुळे ते ट्रिकी क्वेश्चन्स खूप जास्त विचारतात. आता ट्रिकी क्वेश्चन्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही ना काही कुठला तरी एक पॉईंट दिला असतो की जो पॉईंट पहिले आपल्या लक्षात आला तरच आपण कॅल्क्युलेशन बरोबर करू शकतो. बस सगळे प्रश्न तुम्ही कुठलाही पेपर तुमचा जेव्हा पाहाल तर याच टाईपचे प्रश्न असतात. आता मी एक सोपा प्रश्न विचारतो की एक 60 मीटर लांब दोरी आहे, 60 मीटर लांब दोरी आहे, तिला 5 ठिकाणी कापून समान आकाराचे तुकडे करायचे आहेत. 60 मीटर लांब दोरीचे 5 ठिकाणी कापून समान आकाराचे तुकडे करायचे आहेत. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? 12. कोणाला काही वेगळं वाटतं अजून? 6 मीटर म्हणजे तुकड्याची लांबी पाहिजे. 12 आणि कुठल्याही 10 पण 10 वाले करेक्ट आहे. आता पहा, मी जे तुम्हाला मराठी किंवा भाषेचं सांगतो आहे, मी प्रश्न काय म्हटला होता की 60 मीटर लांब दोरीचे 5 ठिकाणी कापून, मी असं नाही म्हटलं की 5 तुकडे करायचे. 5 ठिकाणी जर दोरी कापली तर त्याचे तुकडे 6 होते. तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कट मारला की 6वा तुकडा आपोआप बाहेर पडणार, म्हणजे त्याचे 6 समान भाग होणार. मग 60 भागीला 6 म्हणजे 10 मीटरचा एक तुकडा. आता याच्यात काय ट्रिक वापरली त्यांनी, मॅक्सिमम लोकांचं ब्रेन हिप्नोटाईज ज्याला म्हणतो ना आपण, तसा एक प्रकार होऊन जातो. गणित वाचताना इथं आपली गफलत होत असते. तर जेव्हा तुम्ही रिडिंग स्ट्रॉंग करता तर हे फॉल्ट जे आहेत ना छोटे छोटे, हे तुमचे निघून जात असतात. पण जेव्हा आपण जे वाचतो किंवा ऐकतो ते 100% जसं तसं डोक्यात बसलं म्हणजे तुमची लेवल बरेच चालते. अजून एक तुम्हाला छोटा प्रश्न सांगतो. विषम संख्या सगळ्यांना माहिती आहे, विषम आहे ना, 1, 3, 5, 7, 9 वाले हे सगळ्या विषम संख्या. आता एक प्रश्न विचारतो छोटा वेळ की पहिल्या 40 विषम संख्यांपैकी, पहिल्या 40 मी मुद्दाम डबल सांगतो लक्ष द्या, पहिल्या 40 विषम संख्यांपैकी पहिली संख्या कोणती आणि शेवटची कोणती? हां सांगा.
हां, पहिली 1 आणि 39. हां, 1 आणि 39. 1 and 79. 3 आणि 39. 1 का नाही गेलं? 1 ऑर्डरचं नाही. पण काय म्हटलं पहिल्या 40 म्हणजे पहिली तर पकडा, पहिली संख्या 1 आहे. आता 1 and 39 मॅक्सिमम लोकांनी डोक्यात काढलेलं आहे, पण करेक्ट आन्सर यांनी दिलं आहे 1 and 79. आता बघा कसं, मी प्रश्न काय म्हटला होता की पहिल्या 40 विषम संख्या तुम्ही रिसिव्ह काय केलं, 40 पर्यंतच्या विषम संख्या. किती इच्छा इथं फॉल्ट होतो, 40 पर्यंतच्या म्हटलं तर शेवटची 39 आहे ना, पण मी 40 पर्यंतच्या नाही म्हटलं, मी म्हटलं होतं पहिल्या 40 विषम. आता आपल्या डोक्यात हा लाईट लागला पाहिजे की पहिल्या 40 जर विषम पाहिजे तर आपल्याला 80 पर्यंत जावं. 80 मधल्या 40 सम असणार आहे आणि 40 विषम असणार, म्हणजे पहिली संख्या 1 आणि शेवटची 79 असणार आहे. आलं पॉईंट लक्षात? म्हणजे ही क्वालिटी तुमच्यामध्ये डेव्हलप करण्याची खूप गरज आहे. जेव्हा तुम्हाला कोणी सजेस्ट करते की लोकसत्ता वाचा, लोकसत्ता वाचतो सुरूही करतो आपण, पण जर आपण त्या अर्थाने तसा पद्धतीने वाचत नसू तर केलेलं काम वाया जाण्याची दाट शक्यता. त्याच्यामुळे माझा आग्रह उलटा आहे की तुम्ही एकच पॅरेग्राफ वाचा, पण तो खूप शांततेने त्याला 1 तास 1.5 तास लागू दे, पण त्यातले प्रॉपर शब्द काढा, बारकाईने एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की ही खूप स्लो पद्धत आहे, पण हे स्लो बिलकुल नाही. महिनाभरात 1.5 महिन्यात तुमची लेवल हळूहळू अशी बनत जाते की मोठा जरी पॅरेग्राफ किंवा मोठं पेज वाचलं तरी त्याचा अर्थ आपल्याला प्रॉपर कळतो. तुम्हाला ही गोष्टी माहीत आहे, बरेच लोक जे आता आपण ऐकतो विवेकानंद वगैरे ते वाचन करून टाकत, मग ही त्याची हायएस्ट लेवल होती. आपल्याला काही त्या लेवलला नाही जायचं, पण परीक्षा क्रॅक करण्यासाठी लागणारी लेवल ती आणण्यासाठी प्रवास त्याच मार्गाने करतो. जितकं तुम्ही रीडिंग हळूहळू वाढवा तर तुमची ती कपॅसिटी बनत जाते. इतक्या लेवलपर्यंत जाते की आयबॉल मुवमेंटवर परिणाम होत असतो. म्हणजे आपले आयबॉल्स पहिले असे स्लगिश असतात थंडे, तर ते हळूहळू इतके स्पीडने होतात की नुसतं असा फोटो काढत काढत ते डोकं त्याचे शब्द आपले रिसिव्ह करत जातात. तर हे परिणाम होतात. म्हणून बऱ्याच जुन्या महान लोकांनी सांगितलं आहे की वाचा तर वाचा, आणि त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही चालू करा वाचन. दुसरं लिसनिंग. वाचनामध्ये सुद्धा प्रकार, तुम्हाला समजा फार कंटाळा येत असेल आणि इंग्लिशचं वाचन करायचं आहे, तर मी जनरली आमच्या विद्यार्थ्यांना एक पुस्तक सजेस्ट करत असतो. अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक, तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल. वाचनाची आवड असली तर मग आपल्याला एक एक गोष्ट माहीत पडते. आता तुम्हाला नेट उपलब्ध सगळ्यांना आहे. कुकू FM नावाचं एक ॲप आहे. कुकू FMवर ऑडिओ बुक्स आहे. ऑडिओ बुक्स म्हणजे चांगले चांगले बुक्स जे आपल्याला तसे उपलब्ध होत नाही, त्या कुकू FMवर एक एक पुस्तकाचा पूर्ण ऑडिओ बनवलेला आहे. मग हळूहळू ते ऐकू शकतो आपण. त्याच्यात इंग्रजी पण शब्द आपल्या कानावर पडत जातील, उच्चार समजतील, समोर ते लिहिलेले असतात सबटायटल्स, तर त्याचे स्पेलिंग कळायला लागतील. मग हा प्रयोग करा. माझ्याकडे एक विद्यार्थी असा होता की जो बॅच लावली, 5-5.5 महिन्याची बॅच असते. 5-5.5 महिन्यात बॅच झाल्या स्टेट बँकेची परीक्षा आली आणि त्यांनी पहिल्या झटक्यात स्टेट बँकेचा रिझल्ट काढला. त्याचं जेव्हा कारण शोधलं तर त्याला प्रीमध्ये इंग्लिशमध्ये 30% 28 मार्क्स. आता हे इतके मार्क्स त्याला कसे पडले, तर त्याला विचारलं तर ते म्हणे की तुम्ही जे म्हणते की रिडिंग करा, मला रिडिंग तर कंटाळा येत होता, पण त्यांनी वेब सिरीज पकडली. वेब सिरीज तर सगळ्यांना माहिती आहे, आता खूप साऱ्या वेब सिरीज येतात. तर त्या वेब सिरीजमध्ये त्याचे 28 एपिसोड कोणाचे 32 एपिसोड, तर त्याला ते एक व्यसन लागल्यासारखं त्यांनी ते कंटिन्यू पाहत राहायचं. तर त्याच्यामुळे त्याचं इंग्रजी इतकं इम्प्रूव्ह झाला की त्यांनी प्री तर निघाली, बेसही पहिल्या झटक्यात काढली आणि तो जॉईनही झाला SBI. फक्त एक काम केलं त्यांनी, वेब सिरीज कंटिन्यू पाहिली. तर हे जे मी सांगतोय ना, हे सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र लक्षात ठेवा. रीडिंग आणि लिसनिंग याच्यावर आपला कंट्रोल आला पाहिजे, आपली मास्टरी आली. हे झालं लँग्वेज. गणिताच्या बाबतीत मी सांगितलं आहे, पाढे तुमचे खूप स्ट्रॉंग पाहिजे. पाढे इतके स्ट्रॉंग पाहिजे की आपण मनात पाढे म्हणत असतो ना, तर काहीतरी वेगळे उत्तरं काढत असतो. आता मी एक पाढा विचारतो, पटकन उत्तर सांगायचं, विचार करून नाही सांगतो. तेरी आठी कॉन्व्हेंटवाले तर नसतीलच इथं समजा. सांगा जे वाटलं ते. तेरी आठी किती होतं? 96. 104. तेरी आठी 104 होतं, 96 नाही होतं. पण मला तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला विचारा प्रश्न की मला 96 आलं होतं. मॅक्सिमम लोक 80% लोकांच्या डोक्यात 96 झालं असेल. मग हा जो फॉल्ट राहतो ना, तो परीक्षेचा प्रेशर आहे.
1 तासाची वेळ आहे किंवा 2 तासाची वेळ आहे, तर ते घड्याळाचं जेव्हा स्पीडने पुढे पळत असते ना, तर तेव्हा हे तेरी अटी 96 होते डोकं. जोपर्यंत तुम्ही ते प्रॉपरली पाडे केलेले नसतील, तेरी अटी 96 म्हटल्यावर आपण कॅल्क्युलेशन त्याच्यावर हिशोबाने करणार, म्हणजे आमका समजा ते चुकणार. खूप सारे प्रश्न असे असतात की तुम्ही परीक्षेतून बाहेर आले की कमीत कमी 10 प्रश्न तुम्हाला असे सापडतात की ते सिली मिस्टेकने गेलेले असतात, म्हणजे ते आपल्याला येत असतात, फक्त अंडरस्टँड आपण वेगळ्या अर्थाने त्याला केलं आणि त्याचा ॲन्सर काहीतरी वेगळं होतं. आणि परीक्षा डिझाईन करणारे लोक इतके हुशार असतात की त्यांना ही पॉसिबिलिटी माहीत असते की हा कसा कसा विचार करणार आणि चूक ऑप्शन्स काय काय येणार. म्हणजे तो 4ही ऑप्शन असे टाकतो. समजा मी तेरी अटी 96 म्हटलं, खाली 96 आहे, तर मी 96ला टिक करणार. म्हणजे एक उदाहरण सांगतो. तर ते 104 वालाही करेक्ट असणार, ज्याच्या डोक्यात जे जे येणार ते बरोबर ते टाकणार. आता हे पाडे मी कशासाठी सांगतोय, कारण TCS एक्झाम घेते आहे, म्हणजे सिम्प्लिफिकेशन गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये ते नक्की टाकतात. ते सोडवायचं. आता ते फास्ट कसं सोडवायचं? फास्ट सोडवणं हा नंतरचा पार्ट, पण पहिले समीकरण सोडवण्याचे मुख्य नियम काय आहे, त्याला आपण बॉडबॅसचा रूल म्हणतो, पंचे भागून गेलो. तर तो पहिला पॉईंट तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे की पहिले गुणाकार करायचा किंवा कंटिन्यू भागाकार आला तर काय करायचं, वर भागीला दिसते खाली गुणीला दिसते तर काय करायचं, कंसात रक्कम आहे तर त्याचं नेमकं काय करायचं, ते हे फंडे तुमच्या डोक्यात पहिले क्लिअर पाहिजे. म्हणजे बेसिक जो पार्ट आहे गणिताचा, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये संख्यावरचं तुमचं प्रभुत्व चांगलं पाहिजे, ॲडिशन्स तुम्हाला पटापट करता आले पाहिजे, वजाबाकी पटकन करता आली पाहिजे. हे सगळं बिलकुल शास्त्रोक्त मी तुम्हाला सांगतो. तुम्ही असं समजू नका की मी एकदम पोलीस भरतीचे कमी परीक्षेचं सांगतो, हे असं नाही आहे. आता तुम्हाला सांगतो की बेरीज करणं कसं शिकायचं, बेरीज फास्ट कशी करायची. आता मी काही संख्या विचारतो, त्या संख्येचे टोटल तुम्ही पटापट मला सांगा, ठीक आहे. 4 आणि 5 गोरच सांगा. 5 आणि 2 5 आणि 3 4 आणि 2 8 आणि 7 आला थोडं पॉज. म्हणजे आता विचार करावा लागला. का बरं विचार करावा लागला? ज्याची टोटल 10च्या वर जाते तिथं आपली विकेट जाते. 10च्या आत आहे ते आपल्याला बाईंड नाही लावावं, तिथं ते ऑटो मोडमध्ये गेलेलं आहे. आपण इकडे बोलत जरी असलो तरी 5 आणि 3 8 आपल्याला कळून जातं. तर हे 2 अंकी संख्येत जेव्हा जाते तेव्हा आपली गडबड होते. आता हे दुरुस्त कसं करायचं, त्यासाठी एक सोपी पद्धत सांगतो. 5 ते 9 हे जे आकडे आहेत यातले कोणतेही 2 आकडे पकडायचे. समजा मी पकडलं 6 आणि 7, मग मी पहिल्यांदा काय करायचं, 6 आणि 7 13, मग 13 आणि 7 20, 20 आणि 7 27, म्हणजे मी 7 7 7 प्लस करत चाललो आहे. असं 100पर्यंत नेऊन सोडायचं. असं जेव्हा जेव्हा वेळ भेटला तेव्हा मनात हे करत राहायचं. 6 आणि 7 13, मग पुढे पुढे स्पीड कसा होतो पहा. 6 आणि 7 13, 20 27 34 41 48 55 62 69 76, म्हणजे होते काय पुढे पुढे हे ऑटो मोडमध्ये चाललं. म्हणजे आपण इकडे म्हणतोय आहे तोपर्यंत दुसरं कॅल्क्युलेशन करून पुढची बेरीज आपली तयार असते. तर ही लेवल येते. मग ही लेवल आली ना की 2 अंकांची संख्येची लेवल पण आपली बदलायला लागते. आता समजा मी तुम्हाला म्हटलं की 63 आणि 112 किती होतं, 112 आणि 63 175 करेक्ट आहे. आता बघा आकडे तेच होते. इथं तुम्हाला श्रम काय पडून राहिले, बऱ्याचदा आपल्याला कागद पेनवर टोटल करायची सवय असते किंवा बोटाच्या कांड्यावर आपण ते मोजत असतो. ह्या सवयी तोडावं लागतं हळूहळू. तुम्हाला जर स्पीड वाढवायचं आहे, कॅल्क्युलेशन फास्ट झाले पाहिजे, तर डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचे. म्हणजेच आपण त्याला म्हणू की आपला रॅम वाढवायचा. 500 MB वर काम करून राहिलो, 1 GB झाला पाहिजे, 2 GB 4 GB झाला म्हणजे रिझल्टच आहे. रॅम वाढवणं म्हणजे काय की आपण ज्या गोष्टी करतो, समजा मी 112 म्हटलं आणि इकडे 63 म्हटलं, तर मी काय करतो ते 12 त्यातले काढतो, मग त्या 63 मध्ये टाकतो, मग ते 75 होतात. तेव्हा मला हे लक्षात असते की इकडे 100 बाकी राहिलेले आहे, मग हे 100 हे 75 ते जोडणं. म्हणजे हे जे तोडणं जोडणं आहे ना, हे गणितामध्ये करायचं. हे ज्याला डोक्यात व्हर्च्युअल बोर्डवर ज्याला जमलं त्याचा स्पीड एकदम तुफान. आणि जेव्हा TCS लेवल्स आहे ते समजून घ्या की तुम्हाला इक्वेशन 5 4 5 येणारच, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स पटापट करायला लागतात. समजा आता मी एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. 32 वजा 20 अधिक 12 दोन्ही सांगतो. 32 वजा 20 प्लस 12 32 मायनस 20 प्लस 12 किती होतात, 24. प्रत्येकाचं सांगा जे काय.
32 मायनस 20 प्लस 12 24. कंचे भागुनियाचा नियम काय सांगतो? पहिले बेरीज मग वजाबाकी. आता इथे म्हणताना मी पहिले असं म्हणता म्हणून की 32 मधून वजा 20 करून टाकले, 12 आणि पुन्हा 12 प्लस केले, पण बेरीज कुठे आली आहे? मागे आहे. कागदावर असताना खूप लोकांच्या डोक्यात शून्य पण येऊ शकतो.